गंडे दोरे हे काय अशोक महाराजांनी दिलेले नाहीत आणि अंधश्रद्धेला थारा द्यायचा नाही ही आपली भूमिका आहे. माझा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये, देशामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असताना देखील हिंदूंना आक्रोश का करावा? या मग सगळ्या जर आपण योग्य वेळी जागं नाही झालो तर हे पुढे वाढत जाईल. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात आमचा मान्यवरांसोबत संवाद, अर्थात स्पेशल गेस्ट. आणि आजचे आपले स्पेशल गेस्ट आहेत गोपीचंद पडळकर. नमस्कार. पडळकर साहेब, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. गोपीचंद पडळकरांचा परिचय अर्थात करून देण्याची आवश्यकता नाही. एक भारतीय जनता पक्षाचे आमदार, त्याचबरोबरीनं नेहमीच चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व किंवा किंवा चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व. अलीकडच्या काळात वेगवेगळ्या सभा समारंभ होतात, त्याचप्रमाणे अनेक मोर्चे निघतात, त्याचं नेतृत्व गोपीचंद पडळकर करत असतात. त्यामुळे त्यांच्या भाषणांमधून आणि त्यांच्या एकूणच सगळ्या कामातून आपल्याला ते परिचित आहेत. अर्थात निमित्त आहे हे आजकाल सुरू असलेले मोर्चे, किंवा काय सभा, किंवा आणि काय काय. त्याच्याकडे जाण्याआधी माझं लक्ष फार, म्हणजे अगदी तुम्ही इथे स्टुडिओत आले तेव्हापासून तुमच्या हाताकडे जाते बघा. म्हणजे हे 1 2 3 4 5 प्रकारचे धागे दोरे गंडे काय आहे नेमकं ते सांगा, नंतर मग मला. अरे हे कारण काय आहे? सध्या हा. आपण हिंदू धर्मामध्ये आहे. हा. आपण देवाला मानणारी लोक आहोत. मग आपल्या श्रद्धा आहेत. बर. पंढरपूरला गेलं धागा घेऊन यायचं, बालाजीला ओके ओके. गेलं हा. धागा घेऊन यायचं. बर. आपण कुठल्याही मंदिरामध्ये गेलो तर आपल्या घरात आई धागा हम्म. बांध. बर. त्यामुळे हे काय आपली संस्कृतीच आहे. हे काय गंडे दोरे हे काय अशोक महाराजांनी दिलेले नाहीत. बर. ते आपले परंपरेनं चालत आलेले आहेत. त्यामुळे ते काय नव्यानं बांधलंय अशातला विषय नाही. मकोबाला गेलं, बिरोबाला गेलं बर. तर हे आहेच, पहिल्यापासूनच आहे. ते काय आपल्या सर्वांच्यासाठीच आहे. ते काय नवीन आहे अशातला भाग नाही. बरोबर. कारण काय आहे की तुम्ही आता ज्याचा उल्लेख केला की हल्ली की काय अशोक महाराजांनी दिलेले नाहीयेत. त्यामुळे कारण अनेक बाबाबुवांचे गंडे घातलेले लोक आणि अनेक राजकारणी आपण पाहतो, आणि आता तर काय सगळं सुरू आहे हे आपण पाहिलं. म्हणून म्हटलं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातली एक लाईन इतकी धुसर बनते, आणि मग माणूस कधी अंधश्रद्धेच्या आहारी जातो हे कळत नाही, आणि मग त्याला राजकारणी देखील बळी पडतात. नाही, आपण सुरुवातीला. श्रद्धावान आहोत आणि अंधश्रद्धेला थारा द्यायचा नाही ही आपली भूमिका आहे. आणि समाजामध्ये पण आम्ही जी काही जुनी लोक आहेत किंवा अंधश्रद्धेमध्ये आहेत त्यांना पण आपण सातत्यानं त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावं. देवाच्या प्रति श्रद्धा असणं यात गैरच काय नाही. परंतु त्याचं रूपांतर अंधश्रद्धेत होऊ नये याची काळजी तर आपण प्रत्येकानेच घेतली पाहिजे. आणि त्यामुळे ठीक आहे, समाज हळूहळू बदलतोय. नवीन जी पिढी येते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पण होताना आता आपल्याला दिसतोय. त्यामुळे आता हे असे बाबा वगैरे गिरी करणारे लोक आहेत. त्यांना तर आता तुम्ही बघताय सगळं आता मीडियामध्ये येतंय आणि त्यांच्याकडे जाणं, स्वतःची फसवणूक करून घेणं, हे तर योग्यच नाही आणि तसं आता कोणी करू पण नाही. चला, आता आपण थोडं मूळ विषयाकडे, म्हणजे आजही तुम्ही पुण्यामध्ये होता आणि पुण्यामध्ये एक आक्रोश मोर्चा तुम्ही काढला. माझा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये, देशामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असताना देखील हिंदूंना आक्रोश का करावा लागतो? हिंदूंना बघा, आक्रोश विषय मोर्चा का समजून काढावा घेतला लागतो? पाहिजे. केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. सगळी जबाबदारी सरकारचीच आहे अशातला भाग नाही. लोकांच्या मध्ये पण जागृती असणं आवश्यक आहे. हे जे लोक फसवणूक कशी करतायत किंवा कशा पद्धतीनं षडयंत्र रचतायत हे सगळ्यांनाच माहित व्हायला पाहिजे. हे कधी होईल? सभा झाल्या तर होईल, मोर्चा झाला तर होईल. लोक एकत्र येतात, 5,000 10,000 20,000 लोक एकत्र येतात. ऐकतात नेमकं कशा पद्धतीनं सुरू आहे. आणि सरकार सरकारची जबाबदारी पार पडतंय. परंतु जनता म्हणून आपल्याला काही गोष्टींची जाणीव असायला पाहिजे. आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू संमेलनं राज्यभर सुरू आहेत. हिंदू मोर्चे सुरू आहेत, जनाक्रोश मोर्चे सुरू आहेत. त्यात काहीच गैर नाही. सरकार सरकारच्या पद्धतीनं काम करतंय. आम्ही कार्यकर्ते म्हणून लोकांच्यात जागृती होणं, लोकांचे विषय सरकारच्या कानावरती पोहोचवणं, सरकारकडून त्यांना न्याय मिळवून देणं, ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे आणि तेच आम्ही पार पाडतोय. दुसरं ह्याच्यापेक्षा काहीच नाही यामध्ये.
पण हे करत असताना तुम्ही हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं लावता, मुस्लिमांना लक्ष्य करता आणि यातून आपलं राजकारण साधता, अशा प्रकारचे आरोप. हे बघा, आरोप होत आहेत, परंतु त्या आरोपात तथ्य असावं लागतं. आम्ही सरसकट मुस्लिमांना टार्गेट करत नाही. परंतु जेव्हा पाकिस्तान मॅच जिंकतं आणि फटाकडे आपल्या गल्लीत मोहल्ल्यात उडतात, त्याच्यावरती बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे सांगा? जेव्हा भारत पाकिस्तानच्या विरोधामध्ये मॅच जिंकतो, तेव्हा हे सुतक येतं काय लोकांना? या विषयावरती बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे? इराण, इराक, अफगाणिस्तानमध्ये काही कृती घडतात आणि त्याचे पडसाद पुण्यात उमटतात. त्याचे पडसाद गल्लीबोळामध्ये उमटतात. अरे हे कसं काय शक्य आहे? हे दुसऱ्या देशात चालेल का? या विषयावरती आम्ही बोलतोय. भारत माता की म्हटलं नंतर ज्यांच्या तोंडात अपसुक जे येतं त्यांच्याबद्दल डाऊटच नाही ना. पण भारत माता की आम्ही जय म्हणणार नाही. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. आम्ही राष्ट्रगीत म्हणणार नाही. असे काही जर लोकं असतील, तर त्याच्यावर बोलायला नको. हा राजकारणाचा भागच होऊ शकत नाही. पण तुम्ही बोलत असताना ते असं स्पेसिफाय नाही करत आहे. कारण अगदी मोगम विधानं केली जातात किंवा म्हणजे तुम्ही किंवा तुमच्यासारखे जे नेते नाही, नाही असं काही का नाही. अगदी म्हणजे काही सभांमधून तर अगदी मुस्लिमांना लांड्या बोलणं जेव्हा इथपर्यंत. विषय पुढे येतो, एखादं मुलीचं प्रकरण पुढे येतं. मुलीला 12 वर्षाची असल्यापासून टार्गेट करून तिला जाळ्यात ओढणं, परत तिच्यावरती अन्याय अत्याचार करणं. बोललं पाहिजे. हे विषय पुढे आणले पाहिजेत. सरकारी जागा तुम्ही एखादी कुठं अतिक्रमित करत असाल, रहिवासीसाठी करणं हा भाग वेगळा. आपल्या सरकारनं जर भूमिकाच घेतली, जी लोकं सरकारी जागेमध्ये राहायला आहेत, त्यांना दुसरीकडे कुठं घरच नाही. त्यांना आपण संरक्षण देतोय. ते तुम्ही एखादं धार्मिक स्थळ तयार करण्यासाठी आणि ते धार्मिक स्थळ करून तुम्ही हिंदूंच्या विरोधामध्ये भूमिका घेणार असाल, असं कसं शक्य असेल? तुम्ही सरकारी जागा व्यवसायासाठी वापरत असाल. ते पण व्यवसाय 2 नंबरचे. मग त्याच्यावर आम्ही बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? सरकारी जागा आहे, त्याचं संरक्षण करणं भारतीय प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सरकारी मालमत्तेचं संरक्षण करणं. लोकप्रतिनिधी म्हणून तर माझी आहेच आहे. हिंदू म्हणून तर आहेच. परंतु नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे. माझं कर्तव्य आहे. एखादी संरक्षण विभागाची जागा आहे, तिथं कोण अतिक्रमण करणार असेल, एखादी महसूलची जागा आहे, गायरान आहे, मराठा शासन आहे, ग्रामविकास खात्याची जमीन आहे, जलसंपदाची जमीन आहे, कृषी विभागाची जमीन आहे, वन खात्याची जमीन आहे, अन्य काही खात्याची जमीन, पशुसंवर्धनची शेकडो एकर जमीन आपली सरकारची आहे. मग त्याचं काही प्रोटेक्शन करणं आपलं काम आहे की नाही करणं? मग त्याच्याविषयी जर आम्ही बोललो, तर अरे हे काय राजकारण सुरू आहे, असं होत नाही ते. पण हे अतिक्रमण किंवा अशा पद्धतीचे तुम्ही म्हणता ह्या जागा ताब्यात घेण्याचे प्रकार हे काय केवळ मुस्लिमांकडूनच होतात असं आहे का? असं मी कुठं म्हणलो? नाही असं असं आहे का? नाही. असं असं आहे का? म्हणजे आता समजा प्रमाण उदाहरणार्थ जास्त आहे. आता पुण्यासारख्या शहरात फिरलात तर तुम्ही अनेक फुटपाथांवरती आपण छोटी छोटी मंदिरं किंवा हे उभारलेले असतील अनेक मंडळांचे असतील असं ग्रंथ. आमचं म्हणणं नाही. हं, परंतु जाणीवपूर्वक हं, जर कुणी असं करून हं. त्या स्थळाचा उपयोग हिंदू धर्माच्या विरोधात प्रचार करण्यासाठी, प्रसार करण्यासाठी, धर्मांतरण करण्यासाठी जर कुणी वापरत असेल, तर ही बाब गंभीर आहे. हिंदू कधी असा म्हटला का, की आम्हाचा धर्माचा विस्तार करायचा आहे. विस्तारवाद हा हिंदूच्या डोक्यातच नाही. परंतु आता तुम्ही विचार करा 800 कोटी अंदाजे जगाची लोकसंख्या आहे. त्यामध्ये नंबर 1 ला ख्रिश्चन आहेत, की ज्यांची लोकसंख्या 220 कोटी आहे. मुस्लिम 54 राष्ट्र आहेत. म्हणजे फक्त मुस्लिमांची 54 राष्ट्र आहेत. भारतासारखी तर राष्ट्र आहेतच. त्यांची संख्या 190 कोटी आहे. हिंदू आता बाकीचे राष्ट्र जर तुम्ही म्हणजे हिंदू संपवतच आणला. आता भारत आहे 110 कोटीपर्यंत हिंदूंची संख्या आहे. तर हे भारतातल्या हिंदूंना कधी वाटत नाही, की आपण आता 120 कोटी व्हावं. आपण जबरदस्तीनं आम्ही दाखवून धर्मांतर करून 130 कोटी व्हावं, 140 व्हावं, असं कधी वाटत नाही. परंतु 1 नंबरला असणाऱ्याला वाटतंय आणि आपण जरा इकडचे हिंदू फोडूया, इकडचे शीख फोडूया, इकडचे जैन फोडूया, इकडच्या बौद्ध समाजामध्ये आपण अतिक्रमण करूया, आक्रमण करूया, तिथल्या लोकांना आपण परावर्तित करूया. हे त्या लोकांना वाटतंय. 2 नंबरला 190 कोटी लोकसंख्या असणाऱ्या लोकांना वाटतंय, की आपला धर्म वाढला पाहिजे. हिंदू तसा नाहीये. हिंदू शोषिक आहे. त्याची अन्याय करण्याची भावनाच नाही. पण एवढी मोठी लोकसंख्या असताना हिंदूंना काय घाबरण्याचं कारण आहे? आणि त्यात म्हणजे आणखी एक तुम्ही जसं म्हटलं, नाही, की नाही, नाही, नाही. धर्म वाढला पाहिजे आणि हे. आपण विचार केला पाहिजे. 99-100 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये एकही मुस्लिम नव्हता. ही आपल्या समोरची गोष्ट आहे. 100 वर्षापूर्वी जिथं एकही मुस्लिम आकडा नव्हता, तिथं आताची परिस्थिती काय आहे? जम्मू काश्मीरची.
कुठून आले लोक? तुम्ही कन्वर्ट केलेत. पूर्व भारतामधली छोटी छोटी जी राज्य आहेत, आदिवासी बहुल राज्य होती, ती लोक कन्वर्ट केली तुम्ही. नागालँड, मणिपूर, मेघालय, काय परिस्थिती आहे तिकडं? अरुणाचल प्रदेश, इकडं सिक्कीम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, केरळ, तामिळनाडू, काय परिस्थिती आहे? तीच परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकते असं तुम्हाला वाटतं? मग नाही लक्ष दिलं तर होईल ना. हे आकडे काढू मग मी म्हणतोय म्हणून नव्हे. पूर्वीच्या आकडे आणि आताच्या आकडे किती बदल झालाय. मर्डर करतात तिथं हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा, ज्याचा आकडा शेकडो मध्ये आहे, केरळामधला, पश्चिम बंगालमधला. हे कसं काय होतंय? या मग सगळ्या जर आपण योग्य वेळी जागा नाही झालो तर हे पुढे वाढत जाईल. तुम्ही आता विचार करा, जगात 54 मुस्लिम राष्ट्र आहेत. नंबर 1 ला इंडोनेशिया आहे, ज्याची लोकसंख्या 23 कोटी आहे. 2 नंबरला पाकिस्तान आहे, जिथं मुस्लिम 22 कोटी आहे. आणि आता जर आपण 20 कोटीची जनगणना 2011 ची आहे भारताची. आता जर जनगणना झाली तर ते जगात मुस्लिमांची संख्या असणारा भारत नंबर 1 असेल. म्हणजे इतर त्यांचे राष्ट्र असताना सुद्धा म्हणजे इंडोनेशियाला पण मागे टाकेल, अशी परिस्थिती आहे. बरं, मग हिंदूंचं काय म्हणणं आहे का? हिंदू तुम्हाला धर्मांतर करतोय का? तुमच्यावर आक्रमण करतोय का? नाही. लव जिहादच्या घटना कधी घडतात? तुमच्या कानावरती हिंदूच्या मुलाने मुस्लिम समाजाची मुलगी टार्गेट करून तिच्याशी लग्न केलं, तिची फसवणूक केली आणि तिच्यावर अत्याचार केला, अशा किती गोष्टी आल्या. ख्रिश्चन धर्मातल्या मुलीला इकडे कन्वर्ट केलं, अशा किती गोष्टी आल्या. नाही, एखादी बाब होईल, पण तिकडे 99 गोष्टी तुम्हाला कानावर येतील की लव जिहादचं प्रकरण घडलं, मुलीला फसवलं, मुलीचं लग्न केलं, मुलं झाली, सोडून दिलं किंवा तिची जमीन हडपली. अशा अनेक प्रकरण तुम्हाला वाचनात येतील, टीव्हीला दिसतील, पेपरमध्ये दिसतील. पण हे का? म्हणजे आपण सगळ्या गोष्टी हिंदूंनीच पाळायच्या आणि इतर लोकांनी असं नाही होणार. नाही, पण आपला देश आपण धर्मनिरपेक्ष आपण म्हणतोय नाही, आणि मग नाही, अशातून आपला देश धर्मनिरपेक्ष म्हणायचं. सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, घटनात्मक मार्गाने मग इथं कुठं मारामाऱ्या सुरू आहेत? धर्मांतरण रोखणे ही बाब मग इथं कुठं आहेच आहे. मारामाऱ्या सुरू आहेत? तसे घटना घडतात ना, कायदेशीरच सुरू आहे ना. मॉब लिंचिंगचे प्रकार अरे घडतात तुम्ही आता किंवा बघितलं गोरक्षकांकडून होणारी मारहाण, ती एक प्रकरण त्या अरे बातम्या तुम्ही येत असतात. बघितलं, तुम्ही मुलींना मारून फ्रीजमध्ये कट करून ठेवलंय, ह्याच्यावरती चर्चा होत नाही. मागच्या महिन्यामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये मुंबईमध्ये एक डॉक्टर मुलगी, जिनं आत्महत्या केली, चिठ्ठी लिहून टाकली 6 पानाची. मी किती चुकले. माझ्या मुली म्हणत होत्या की आम्हाला फ्रीजमध्ये बघायला आवडणार नाही. ते म्हणे मी चेष्टेत घ्यायचे हे सगळे विषय. आत्ता घडलं 1 महिन्यापूर्वी. डॉक्टर मुलगी पण ते तर एमडीएस. हिंदू धर्मात पण, हिंदू समाजात पण घडतच की हो. आता आपण बघतो अनेक पुढं हुंडाबळीच्या घटना घडतात. आता इथे पुण्यासारख्या नाही, ठिकाणी पण त्यांना कोणी समर्थन मुलींच्या करतंय? तेच त्यांना कोणी म्हणतोय मी ते. समर्थन करत नाही. हिंदू धर्मामध्ये जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल, तर त्यांचं काय आम्ही समर्थन करतोय? आम्ही नाही. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि लव्ह जिहादचा तुम्ही उल्लेख केला, त्यातही सगळीच प्रकरण लव्ह जिहादची म्हणता येणार नाही. काही ठिकाणी जेन्युइन ज्याला प्रेम प्रकरण असू शकतात, म्हणू शकतात. त्यामुळे सगळ्याच प्रकरणांकडे लव्ह जिहादच्या अहो, आता दृष्टिकोनातून तुम्ही मागच्या 15-20 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एक मिस इंडिया झालेली मुलगी, तिचं तुम्ही परत प्रकरण बघितलं. तिनं परत हिंदू धर्मामध्ये परत येण्याचा निर्णय घेतला. त्या मुलीची मुलाखत ऐका ना तुम्ही. 10 वर्षानंतर ती मुलगी परत येते. 4 मुलं जन्माला घातल्यानंतर. अरे असा छळ झालाय. आम्ही नाही, ती मुलगी सांगते ना. नाही, काही प्रकरणांमध्ये की ते मी स्वतःहून गेले असं देखील म्हणतात. तर ते ते नाही, नाही, हे काय बघा, त्याच्यात हे सगळं जे असतंय ते बरोबर त्या मुलींना कव्हर केलेलं असतं. मी शिरूरमध्ये एक प्रकरण बघितलं. हं, मला शिरूरला पाठवलं होतं. तर एक मुलगी होती, तिला यूपीचा मुलगा घेऊन गेला. सगळी मुलं शोधत होती, पण ती सापडत नव्हती. 6 महिन्यानंतर त्यांना कळालं, की ते परत शिरूरमध्ये राहायला आलेत बरं. आणि ते त्या फ्लॅटमध्ये राहतात. हं. मुलं शोध घेत होती. कारण हे हिंदुत्ववादी काम करणारी पोरं एवढी जिद्दी असतात. त्यांना यातनं काही आउटपुट नाही, परंतु ते वेळ देतात. मग एके दिवशी त्यांनी पोलिसांना घेऊन त्या फ्लॅटवरती रेड टाकली. इथलं मी पुण्यातलं प्रकरण सांगतोय. फ्लॅटवरती रेड टाकली. तर ती मुलगी एकदम अशी भेदरलेली होती, घाबरलेली होती. तिचा व्हिडिओ तुम्हाला सर्च केला तर मिळेल. हो, तुम्ही ते प्रेस बुरखा घातलेली मध्ये आणि मी पुण्यातच त्याची प्रेस प्रेस घेतली होती. कॉन्फरन्स घेतली होती. हे बघा, ह्या मुलीला जेव्हा घरी आणलं, पुरुषांकडे ती बघतच नव्हती. तिचं धाडसच होत नव्हतं. ना तिच्या वडिलांच्याकडे बघत, ना तिच्या भावाकडे बघत, ना वडिलाशी बोलत, ना भावाशी बोलत. दिवसातून एखादा दुसरा शब्द ती आईशी बोलायची. एखादा दुसरा. हे तिच्या खोलवर मनावर किती परिणाम झाला असेल बघा. तिच्या सगळ्या शरीरावरती शिगाऱ्यांचे चटके होते.
रोज 3-4 पर पुरुष त्या घरी यायचे त्या मुलीवर अत्याचार करायला. हा काय प्रकार आहे? तुम्ही तिला सून म्हणून स्वीकारलंय, मग तुम्ही तिच्यावरती असा परिणाम म्हणजे त्याचा गैरफायदा घेताय किंवा असं त्याला वापर करताय. हे अनेक प्रकरण आहेत अशी, एक नाही. पण आता हे सगळं घडतं असं तुम्ही म्हणता आणि त्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे, लोकांना जागरूक केलं पाहिजे. पण विशिष्ट लोक त्या संदर्भात बोलतात बघा. मग उदाहरणार्थ तुम्ही आहात, मग महेश लांडगे आहेत, मग संग्राम काही जगताप लोकांना आहेत मताचं किंवा मेधा राजकारणाची कुलकर्णी भीती आहेत. वाटते. सगळी लोक बोलत नाही त्याला धाडच लागते ना. मग मतं कुठं जातील? अरे काय मताचं ठीक आहे ना. परंतु ह्या विषयामध्ये जर अशा गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या, ह्याच्याकडून तर बोललं पाहिजे. सगळ्यांनीच गप्प बसल्यानंतर काय? म्हणजे असं तर नाही ना पक्षाकडून किंवा वरिष्ठांकडून तुम्हाला या मोहिमेवरती धाडण्यात आलंय? नाही, नाही असं काही नाही. हे विषय जेव्हा आमच्या समोर येतो आम्ही त्या विषयावरती बोलतो. याचा अर्थ आम्ही सगळ्या मुस्लिमांना टार्गेट करतो असं होत नाही. माझे अनेक मित्र आहेत. त्यात काय एवढं? नाही, ते तर मोहन भागवत सरसंघचालक आहेत, त्यांनी देखील त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की हो. इस्लाम शिवाय भारत हा एक अपूर्ण आहे. पण त्याच्यावेळी ते असंही म्हणाले की आपला धर्म वाढवला पाहिजे, त्यासाठी 3-3, 4-4 अपत्यांना जन्म द्यावा. ही भूमिका तुम्हाला पटते का? नाही, नाही आता बघा हम दो हमारे दो मुळं हं, गावाकडची एवढी परिस्थिती बिकट झाल्या. हं, तुम्ही बघा, जिल्हा परिषदेच्या शाळेत जेव्हा आपण होतो, तेव्हा 20, 25, 30 पोरं आपल्या वर्गात असायची. हं, मिनिमम मराठी शाळेमध्ये. आता किती आहे? 2, 3, 4 हं. शाळा बंद पडायची कारणं काय आहेत? हम दो हमारा एक. 2 तर नाहीच. गावाच्या गावं ओस पडलेत. गावाच्या गावं ओस पडलेत. गाव ही संस्कृतीच आता लयाला जाईल अशी परिस्थिती गावाकडे आहे. सगळी लोकं शहराकडे शिफ्ट झाली, जी आहेत ती. म्हातारी-कोतारी माणसं गावाकडे होती त्यातले काय देवाघरी गेले, काय आता तिथं घरात बसून आहेत. हे परिस्थिती खूप वाईट आहे. पण लोकसंख्या वाढून धर्म वाचणार आहे का? मुळात काय की तो धर्म, तो व्यक्ती अरे पण वाचला हे पाहिजे, त्याचा सगळ्यासाठी संसार पाहिजे ना. वाचला पाहिजे, सगळ्यासाठीच पाहिजे त्याला ना हे. त्याला उद्याच्याला शिक्षण मिळालं पाहिजे, कामधंदा मिळाला पाहिजे, रोजगार मिळाला हे पाहिजे. नियम जे हिंदूंना आहेत ते सगळ्यांनाच असायला पाहिजेत ना. नुसते हिंदूलाच हम दो हमारे दो असं करत कसं चालेल? सगळ्यांसाठीच तो नियम लागू केला पाहिजे. तुम्ही आक्रमक नेते आहात आणि आक्रमकपणा दाखवताना तुमची भाषा अनेकदा आक्षेपार्ह असते. तुम्ही थेटपणे बोलता किंवा मग अतिशय ज्याला म्हणता येईल वादग्रस्त ठरू शकेल अशा शब्द काही लोकांना तुम्ही पटत नाही वापरता. माझं बोलणं. त्याला तर मी काय करू? मी काही शिव्या तर देत नाही कोणाला. मी माझी भूमिका स्पष्ट मांडतो. याचं कारण आहे आमच्या लोकांना स्पष्ट मांडल्याशिवाय कळत नाही. गावाकडच्या लोकांना. त्यांना काही सांकेतिक भाषेतलं कळत नाही ना. त्यांना व्यवस्थित समजून सांगावं लागतं. हा कोण आहे? कुणावरती बोलायचं आहे? त्याला डायरेक्ट नाव घेतल्याशिवाय त्याला कळतच नाही लोकांना. मी काय करू त्याला? मग आमच्या गावाकडच्या लोकांना कळण्यासाठी मला स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. आता ती स्पष्ट भूमिका लोकांना आवडत नाही. म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती ही नाही. महाराष्ट्राची संस्कृती 10-10 कारखाने ढापायचे आहे. हे चालतंय. 20-20 50-50, 100-100 कोटीची कर्ज बँकेची काढायची आणि बुडवायची. ही संस्कृती तुमच्या बसते. एका सुतगिरणीला 4 नावं टाकायची चारही बाजूनं. एका सुतगिरणीवरती 100-100 कोटीचं अनुदान खायचं 4 वेळा. ते संस्कृतीत बसते. मी बोललेलं बसत नाही. हे कसं काय चालेल? मोठे दूध संघ 20-20 हजार लिटरचे दूध 20-20 लाख लिटर दूध संघ गोळा होणार आहे. ते सगळे खाऊन मोडून टाकायचे. सहकारी संस्था मोडून खायच्या. त्याला प्रायव्हेट करायचं. हे तुमच्या संस्कृतीत बसतंय. ह्याच्यावरती बोलायचं नाही कोणी. मग महाराष्ट्राची संस्कृती बिघडली. मला माहीत आहे यांची संस्कृती काय आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीची फिकीरच करत नाही. मी या गोष्टीवरती बोलतो. उद्याही बोलणार. मला त्याचा काही फरक पडत नाही. विशेष करून पवारांवर तुमचं अधिक प्रेम तर आता मी दिसतंय विषय काय? तो सोडून दिलाय. आता तो एकदम ते फार्मात होते तेव्हा बोलत होते. आता ते काय विषय बऱ्यापैकी तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे मी तो विषय आता एकदम बोललं पाहिजे ना कुणीतरी. नाहीतर सगळी मंदिरं बांधली असती लोकांनी. त्यांची जर खरी परिस्थिती लोकांच्या समोर आणली नसती आणि मी काय त्यांना वेडं-वाकडं काहीच बोललो नाही. मी मुद्द्यावरती बोललोय. आता तो विषय मी सोडून दिलाय. तो काय आता माझ्यासाठी विषय फार महत्त्वाचा नाही. अ, पण यामध्ये म्हणजे हे सगळं बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काहीतरी समजावलं किंवा अगदी म्हणजे बातमीच्या भाषेत सांगायचं तर मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले. खरोखर असं काय म्हणजे त्यांना कान अधिकार आहे. टोचणे म्हणजे काय काय घडलं? काय हे कशा काय पद्धतीने असं सांगितलं? हां. माननीय मुख्यमंत्री महोदयांना अधिकार आहे मला बोलायचा. मला सांगायचा, हे बोलू नको, ते बोलू नको. कान पकडायचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्यात काय विशेष काहीच नाही. अनेक वेळा त्यांनी मला सूचना दिल्या, हे बोलू नको, असं बोलू नको. होय, तो त्यांचा अधिकार आहे. मी त्यांचा ऐकतो. अनेक वेळा दिल्या. हो, अनेक वेळा त्यात काय. म्हणजे परत पण परत पण दुसऱ्या तुम्ही कोणाला मी ऐकत नाही.
तुमचा देवाभाऊंवर म्हणजे तुम्ही जे म्हणता देवेंद्र फडणवीस किंवा तुम्ही देवाभाऊ म्हणतात त्यांच्यावरती इतका ठाम गाढ विश्वास असण्याचं काय कारण? 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्राला हा पहिला मुख्यमंत्री असा मिळालाय की जो फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं कल्याण बघतोय. इथल्या सर्व लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेत आहे. हा महाराष्ट्र डेव्हलप व्हावा हीच त्यांची विचारधारा आहे, हीच त्यांची विचारसरणी आहे. वैयक्तिक किंवा पार्टीचे कोण कार्यकर्ते त्यांचा वैयक्तिक लाभ त्यांच्यासाठी महत्वाचा नाही आहे. संपूर्ण समाजाला कसा लाभ होईल ही त्यांचं धोरण आहे. आणि इतका अभ्यासू मुख्यमंत्री मिळालाच नाही महाराष्ट्राला. म्हणजे विरोधकांना पण विचारा, ते पण मान्य करतील. ऑलराऊंड सगळे विषय एकाच वेळेस कळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळालाय, की ज्यांना आंतरराष्ट्रीय विषय पण कळतात, ज्यांना परराष्ट्र धोरण कळतं, देशातले सगळे विषय कळतात, अर्थकारण कशा पद्धतीचं आहे ते कळतं, उद्योजकतासाठी काय करावं, शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी काय भूमिका घ्याव्यात, त्यांच्यासाठी काय योजना असाव्यात, ग्रामीण भागातल्या लोकांच्यासाठी काय योजना असाव्यात. महाराष्ट्र हा 18 पगड जातीचा बहुजनांचं राज्य आहे. त्या 18 पगड जातींना त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांची सोडवणूक काय केली पाहिजे, ह्याचा संपूर्ण अभ्यास, नुसता अभ्यास नाही, त्याच्यासाठी प्रामाणिक कृती करण्याची भावना ज्या मुख्यमंत्र्यांची आहेत, तो पहिला मुख्यमंत्री देवभाऊ आहे. हे बाकीचं सगळं माझ्यासाठी महत्वाचं नाही. मग माझा त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे. तर मी त्यांना जवळून बघितलंय, त्यांच्या काम करण्याची पद्धत बघितली आहे. त्यामुळं आमचा 1,00,000% विश्वास आहे त्यांच्यावर. पण यात देवेंद्र फडणवीसांनी धनगर आरक्षणाचा आश्वासन दिलं होतं. ज्या आंदोलनाचं नेतृत्व कधी काही तुम्ही केलं होतं. नाही, नाही, मी आंदोलनाचं नेतृत्व केलं. माझ्या अगोदरही काही लोकांनी केलं. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत जी भूमिका सरकारनं घेतलेली आहे, ती अत्यंत पोषक भूमिका घेतल्या धनगर आरक्षणाच्या बद्दल. लोकांनी हा विषय नीट समजून घेतला पाहिजे. जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा पर्याय होते. आम्ही तर म्हणतो सर्टिफिकेटच द्या आम्हाला. आम्ही जे महाराष्ट्रामधून सगळा जो सर्वे केला होता, धनगड नावाची जात अस्तित्वात नाही, आणि ते सगळे पुरावे आणले, सगळे माहिती अधिकाराखाली तहसीलदार, प्रांत, जात पडताळणी समितीचे प्रमुख सगळ्यांच्याकडून लिहून घेतलं होतं लेखी, की धनगडाचा एकही माणूस राज्यात नाही, किंवा धनगडाला दाखलाच दिला नाही, धनगडाला जात पडताळणी दिली नाही, किंवा कलेक्टरकडून जनगणनेची सगळी यादी घेतली. 1931ला जेव्हा इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली, तिथून 41ला किती होते, 51ला किती होते, 61ला किती, 71ला किती, 81ला किती, 91, 2001, 2011ला किती धनगडाची आहे, सगळं करून आम्ही गेलो. पण आता तुम्ही आम्हाला दाखला द्या. परंतु एससी आणि एसटीच्या आरक्षणाची प्रक्रियाच इतकी किचकट आहे, प्रचंड भयानक. आणि मग तिथं विषय आला की बाबा काय कसा मार्ग काढायचा, तर कोर्टाशिवाय मार्ग निघत नाही. तेव्हा एक कोर्टात केस सुरू होती. सरकारनं आम्ही सांगेल तशी ॲफिडेव्हिट दिली. म्हणजे आम्ही ॲफिडेव्हिट द्यायची, त्यांनी शिक्का मारून द्यायचा. सरकार 3 ॲफिडेव्हिट दिली आम्हाला हायकोर्टामध्ये. दुर्दैवानं तो आमच्या विरोधात निकाल गेला 2024च्या फेब्रुवारीमध्ये. परत सुप्रीम कोर्टात गेलो, तिथं त्यांनी फेटाळलं. आता परत सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही गेलो की आम्हाला माघारी जायला संधी द्या हायकोर्टामध्ये. जे धनगडाचे दाखले 4-5 होते ते रद्द केलेत. परत सुप्रीम कोर्टाने आमची म्हणणं नाकारलं. ते म्हणजे नाही, तुम्ही हायकोर्टात गेला तर परत सुप्रीम कोर्टात यायचं नाही, नसेल तर सुप्रीम कोर्टात चालवा. आता सुप्रीम कोर्टात आमची केस सुरू आहे. सरकारने आम्हाला त्या विषयात मदत केली खूप. आता दुसरी प्रक्रिया काय आहे, की एखादी एजन्सी अपॉइंट करायची, मागं टीस नेमली तशी, आणि धनगरांचा मागासवर्गीयपणा सिद्ध करायचा. मग राज्य सरकारनं त्याचा एक ठराव घ्यायचा की धनगर समाजाला एसटीचा दाखला द्या. ही शिफारस आम्ही केंद्रात पाठवतो. आता हिथं प्रोसेस सुरू होते की तिथं मग पॉलिटिकल अँगल येतो. कारण हे जे आदिवासी समाजाचे 25 आमदार आहेत, ते सर्व पक्षातले एकत्र होतात, सरकारच्या विरोधात जातात. नंबर 1. बरं, हिथून आपण शिफारस पाठवली दिल्लीला, तिथं ते परत RGI कडे जाते, नंतर तिथून जाते आदिवासी विभागाच्या आयोगाकडे. आता आदिवासी आयोगाचा विभागाचा प्रमुख ना मी आहे, ना माझ्या समाजाचा माणूस आहे. तिथं देशातले आदिवासीचे प्रतिनिधी बसलेत. ते कुठल्या सरकारचं ऐकत नसतील, ते आदिवासीच्याच हिताचं बघतील. म्हणजे मी आणि एकदा आमचे सहकारी गेलो होतो आदिवासी आयोगाच्या अध्यक्षाला भेटायला. त्यानं आम्हाला थांबू पण दिलं नाही, बसू पण दिलं नाही. महाराष्ट्रातनं धनगर आलेत म्हटलं, ए चला, कारण 1.5 कोटी आमची संख्या आहे ना. त्यामुळे हा विषय जरा सरकारने कशा पद्धतीने करायचा ह्याच्यावरती एकदा खुली चर्चा केली पाहिजे.
मी सातत्याने हीच मागणी, खुली चर्चा करा एकदा. काय होणार आहे, काय करणार आहे तुम्ही? धनगर आरक्षणाच्या बद्दल सारखं काय? तर एकदा खुलं बोललं पाहिजे सगळ्यांनीच. उगाच अंधारात कुठवर हा विषय ठेवणार? त्याला मार्ग काहीतरी काढला पाहिजे वेगळा. ते सरकारनं त्याच्यावरती भूमिका घेतली पाहिजे. आणि मग ते मुख्यमंत्र्यांनी पण बोलायला पाहिजे त्याच्यावरती, की आता हे होऊ नाही, शकत नाही, नाही सर्व शिस्त, पक्षांनी कारण काय बोलायला की पाहिजे. राजकारण केलं नाही पाहिजे त्याविषयी. म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील म्हणजे असं बोलू. आता सुप्रीम कोर्टामध्ये मदत करायची. आता कालच मी गेलो होतो. हं. मी गिरीश महाजन साहेब आणि मुख्यमंत्री महोदय कालच सकाळी सकाळी नाही, दुपारी 12:30-1 वाजता ह्याच्यावर बोललो काल. आता आम्ही दिल्लीला जाणार आहे 2-3 दिवसामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये आमचं मॅटर चाललंय. सरकार या विषयाला आम्हाला पाठीशी आहे ठाम एकदम. पुढच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही दिल्लीला जायचं प्लॅन करतोय. त्यांनी तिथल्या दिल्लीचे जे सुप्रीम कोर्टाचे सरकारी वकील आहेत त्यांना फोन करून कशा पद्धतीने करायचं सूचना दिलेल्या आहेत. आमचा प्रयत्न सुरू आहे जोरात. हा झाला धनगर आरक्षणाचा विषय, पण अनेक राज्यामध्ये विषय आहेत ज्याच्यामध्ये देखील आता तुमचा जो आक्रमक चेहरा आहे किंवा आक्रमकपणे तुम्ही आंदोलन करता. इतर विषयांमध्ये मग राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्यात, राज्यातल्या बेरोजगारीचा, महागाईचा, जे म्हणजे सर्वसामान्य राज्यातले देशातले, त्या विषयामध्ये गोपीचंद पडळकर का आक्रमकपणे उतरत नाही? नाही, आता मला शेतकऱ्यांच्या विषयात सांगा. हं. वरच्या सरकारनं जी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेली आहे, हं, हं. ती एकदम रास्त भूमिका घेतलेली आहे. तेव्हा आंदोलन होताना दिसतंय का सांगा? कुठल्या संघटनेचं तर आंदोलन झालंय? मागं मार्केट कमिटीचा निर्णय सोडला. मार्केट कमिटीच्या वेळेस हो, दिल्लीमध्ये एक त्यांचं आंदोलन झालं. हो. त्याच्यानंतर असं कुठल्या राज्यामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्याच्या बाबत आंदोलन झाले मला सांगा? होतात ना. आता अलीकडे नाशिकमध्ये मोर्चा निघाला नव्हता का तो? एम-एस-पी याचा इतकं त्यांनी दरामध्ये वाढ केली आहे केंद्र सरकारनं. तुम्हाला नव्यानं मागायची गरज नाही. ऊसाच्या दराचं आंदोलन झालं का सांगा? का नाही झालं? एफ-आर-पी वाढवून टाकली. उलट कारखानेवाले म्हणतात, "अरे आम्ही अडचणीत येतोय का काय? साखरेचे दर म्हणतात. वाढणार आणि एफ-आर-पी वाढली." ते अडचणीत आहेत म्हणजे नाही, काल नाही, परवा. म्हणजे हां. विषय समजून घ्या. का आंदोलन होत नाही? दुधाचा दर. मागं दुधाचे दर पडले, सरकारनं लगेच ₹5 अनुदान दिलं सरसकट. आंदोलन करायला चान्सच नाही. म्हणजे पीक शेतकरी विमा. शेतकरी समाधानी आहे असं तुमचं नाही, नाही, म्हणणं नाही. आहे. हे बघा, समाधान सगळ्याच गोष्टीत होईल अशातला विषय नाही. हं. परंतु सरकारनं ज्या प्रक्रिया राबवलीत, हं, हं. त्या अत्यंत चांगल्या राबवलेल्या आहेत. पीक विमा, ₹1 पीक विमा. आता सरकारनं काढला. मध्ये बोगसच केलं बऱ्याच जणांनी. तुम्ही ते प्रकरण ऐकलं असेल मराठवाड्यातलं. हो, ते पीक कोण कुठेही बोगस भरायला पीक लागलं. म्हणून आता त्याच्यावरती निर्बंध सरकारनं आणले. पण सरकारची भूमिका ही शेतकऱ्याच्या बाजूची आहे. आता पाणंद रस्ते, किती केसेस सुरू आहेत तहसीलदाराकडे. हं, हं. आपल्या सरकारने निर्णय करून टाकला. डायरेक्ट तुमच्या 7 बाऱ्यावर नोंद करून टाका. तुमचा बांध आणि माझा बांध आहे. तुमच्याकडे 10 फूट माझ्याकडे 10. तुमच्याकडे 5 फूट माझ्याकडे. लपडच नको तुम्ही. तहसीलदाराकडे जाऊच नका. वकिलाला पैसेच घालवू नका. तुमचा सामायिक रस्ता जर त्याची मोजणी करायची आहे, सरकारने निर्णय करून टाकला. मोजणी फ्री, मोफत. तुम्ही फीस भरायची नाही. तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. पोलीस प्रोटेक्शनचे पैसे पण भरायचे नाहीत. ₹3,00,000 रोजगार हमीतनं विहीर पाडायला मिळायचे. 4 केले, आता 5 केलेत. शेतकऱ्याला विहीर पाडून पण काय शिल्लक राहते? तुम्ही फळबाग लागवडीला पैसे, हं. कुठलंही असलं तर अनुदान. बियाण्याला लोक पैसे सावकाराकडून घ्यायचे. ₹2,000 डायरेक्ट मोदी साहेब देतात. त्यांचे 6,000, आपल्या सरकारचं 6,000, ₹12,000. गरीब शेतकऱ्याला ₹12,000 लोकांना वाटतं काय होतं? मोठ्या लोकांना त्याची किंमत कळत नाही 12,000ची. आणि सोबत लाडकी बहीण आहेच. नाही, ते तर आहेच ना. आणि त्यामुळे आंदोलनाची पूर्ण आवश्यकता वीज पडत बिल नाही माफ असं केलं तुम्हाला आपल्या म्हणणं आहे. सरकारनं. कोण बोलत नाही या विषयावर. वीज बिल माफ करणारं कुठलं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करणार? आता सोलार करायला लागले सगळं सरकार. सगळे फिडर सोलारवरती. त्यामुळे दिवसा लाईट तुम्हाला येणार. त्यामुळे हिंदुत्व हा एकमेव आंदोलनाचा विषय आता उरलाय. नाही, नाही, असं आमचं ते आंदोलन आहे ना. ते विरोधकांसाठी आंदोलन आहे. आमचा आंदोलनाचा भागच नाही तो. लोकांच्या मध्ये जागृती आणणं आमची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. शेतकऱ्यांच्यासाठी एवढे निर्णय जर सरकारनं घेतले असतील, एवढे निर्णय कधीच कुणी घेतले नाहीत. 7.5 HP पर्यंतची वीज बिल माफ कुणी घेतला निर्णय सांगा ना? सोलारवरती आता सगळे सोलार पंप द्यायला लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होतोय. आता तुम्ही जे काही काम करतात त्याची बक्षिसी म्हणून तुम्हाला आमदारकी मिळते, अशा पद्धतीची पण टीका होते. आता उदाहरणार्थ म्हणजे आता जे काही हिंदुत्वाविषयीचं हे आंदोलन असू बघा, द्या किंवा टीका काय, जसं करणारे करत असतील. काय नेमकं म्हणजे मला फक्त उत्सुकता याची आहे की जसं तुमचा या देवेंद्र फडणवीसांवरती महाराष्ट्रामध्ये ठाम विश्वास आहे, तर तुमच्यावरती विश्वास त्यांचा एवढा काय आहे? काय अरे, एवढं मी 2006 पासून काम करतोय. मला काय आमदारकी काय अशीच मिळाली का? हं.
अनेक केसेस मी शेतकऱ्यांच्यासाठी अंगावर घेतलेत. आंदोलन, मोर्चे सगळं मी केलेलं आहे. लोकांना वाटतं याला काय झालं? अरे बघा ना माझा इतिहास जरा. माझं Facebook चालू झालंय तिथून जरी चेक केलं, तर त्या विरोधकांना कळेल मी किती कामात आहे. अरे कुणाचे ड्रायव्हर आमदार झाले, कुणाचे जवळचा मेहुणा झाला, मेहुणी झाली, मैत्रीण झाली, सासू झाली, सासरे झाले, ते चालतंय. आम्ही आमदार झालं का पोटात दुखतंय काय? पण मग तुम्हाला विधान परिषदेतून का जावं लागतं? म्हणजे असं थेट, कारण आधी निवडणुका तुम्ही लढल्या. हे सगळं तुमचं एवढं जर काम आहे, एवढं जर पक्षाचं पाठबळ होतं, तर तुम्ही निवडणुका सार्वत्रिक निवडणुका जिंकत का नाही आहेत? मग एक आता दोन मी निवडणुका जिंकलेलं तुमच्या जिंकल्या त्या. ध्यानातच नाही. या विधान परिषदेमध्ये तुम्ही गेला होता त्यावेळी अरे आणि पण मी किंवा 4 मागे. निवडणुका लढलो ना त्याच्या अगोदर. हं. मी 2009 ची निवडणूक लढलो, 12 ची वा. झडपी लढलो, 14 ची विधानसभा, 19 ची लोकसभा लढलो. मला 3 लाख मतं, हायेस्ट मतं राज्यात होती मला त्यावेळी तुम्ही वंचितमध्ये. वंचित कडून लढला होता. हां. 19 ची विधानसभा लढलो. असं काही नाही. निवडणुका माझ्या एवढं तर कोणीच लढलं नाही. आता बारामतीची निवडणूक खूप चर्चेत आहे बघा, पुन्हा एकदा. म्हणजे अर्थात त्याला कारण दुःखद आहे. अजितदादांच्या निधनानंतर ती निवडणूक होते. सगळ्यांचा प्रयत्न असा आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा हातात प्रयत्न प्रयत्न सुरू असेल. आहे बिनविरोध व्हावी. त्याला यश आलं तर चांगली गोष्ट आहे. उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज माघारी घ्यायची. कारण काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेला आहे. तर वरिष्ठ आमची चर्चा करतायत, त्यांना विनंती करतायत. आता शेवटी हा वरच्या लेव्हलचा विषय, हा काय माझा विषय नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. हं, हं. पण आमचे वरिष्ठ लोक बोलतायत या विषयावरती. अ, आत्ता म्हणजे अर्थात पुन्हा पुन्हा विषय त्या हिंदुत्वाच्या विषयामध्येच येतो, कारण सध्या तुम्ही त्याच अनुषंगाने खूप चर्चेत असता. कॅप्टन खरातचं प्रकरण ज्यावेळेस समोर आलं, तर त्यावेळी याच कॅप्टन खरातने ज्या महिलांचं शोषण केलं, त्यामध्ये अनेक हिंदू महिला देखील आहेत. हो. मग मग हे त्या प्रकरणच विषयामध्ये आम्ही आणलं तुम्हाला. ना पुढं. हं, प्रकरण कुणी पुढं आणलंय? हं. जो पत्रकार 1.5 वर्षापूर्वी प्रयत्न करा, तो पण हिंदुत्वादीच पत्रकार आहे. बरं. हे प्रकरण जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना कळालं, तेव्हा त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. हे काही विरोधी पक्षानं काढलेलं प्रकरण नाही. माझ्या सरकारनंच काढलेलं प्रकरण आहे. माझ्या नेत्यांनीच काढलेलं प्रकरण आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेत. म्हणून हे प्रकरण बाहेर आलंय. हे काय कुठल्या विरोधी पक्षाच्या आमदाराने काढलेलं प्रकरण नाही बाहेर. आमचं नेतृत्वच अशा गोष्टी खपवून घेत नाही. नेतृत्वच ताकदीनं या सगळ्या विषयामध्ये जिथं अन्याय अत्याचार महिलांच्यावरती होतोय, तिथं त्यांच्या बाजूनं खमकेपणानं उभा राहते. छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका आहे, जी विचारसरणी आहे, ती विचारसरणीच आमचं सरकार फॉलो करतंय. भाजपचे अशोक लोक पण काही त्या कोणीही बाबाच्या जाऊ दे, माननीय मुख्यमंत्री संपर्कात होते महोदयांचं म्हणे. भाषण तुम्ही ऐका. हं, हं. जे कुणी असतील ते. त्यामुळे असं काय नाही, ह्याला सोडा आणि त्याला धरा, असला काहीच विषय नाही. हा आमचा बाबे आहे आणि दुसऱ्याचं काढा, अशी काहीच भूमिका नाही सरकारची. सरकारनं उलट या सगळ्या विषयात खूप सिरियसली लक्ष घातलं. म्हणून तर हे प्रकरण बाहेर, नाहीतर ते प्रकरणच बाहेर आलं नसतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घातलं नसतं, हे प्रकरण काय बाहेर येतंय? शक्यच नव्हतं. म्हणजे सुषमा अंधारे जे म्हणतायत ते खरंच आहे काहीतरी. म्हणजे त्याच्यामध्ये देखील, त्याकडे देखील थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातंय. कशाकडं? या सगळ्या प्रकरणाकडे विशिष्ट लोकांचा त्या बाबाशी असलेला संबंध, नाही, संपर्क, नाही, आणि असं काही नाही, त्यातून असं मग त्या लोकांना. बघा, जे कुणी असतील ते. त्यामुळे त्यात काय कोण हे बाजूचे, त्या बाजूचे आणि ह्या पार्टीचे असा काहीच विषय नाही. सर्वपक्षीय लोकं कोण असतील ते सगळ्यांनाच बाहेर काढायचं सरकारचं काम आहे. पोलीस तशा पद्धतीनेच तपास करतायत. पण अशा बाबा बुवांच्या किंवा एकूणच या अंधश्रद्धेच्या विरोधात देखील कधीतरी रस्त्यावरती उतरून जागरूकता निर्माण करण्याची गरज तुम्हाला नाही का वाटत? मग ठीक आहे, प्रकरण बाहेर काढलं हे ठीक आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणजे हे बघा, भोंदूगिरी करणाऱ्यांचं समर्थन आम्ही कोणी करतच नाही मुळात. भोंदू बाबाकडे तुम्ही जावा म्हणून आम्ही काय सांगतोय का कुणी? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. संत ज्ञानेश्वरांचा, संत तुकारामांचा, संत चोखामेळांचा, संत नामदेवांचा आहे, संत जनाईचा आहे. इथली आमची आराध्य दैवत खंडोबा बिरोबा आहे, बाळूमामा आहे, ज्योतिबा आहे, आमच्या मायाका देवी आहे, महालक्ष्मी आहे. ह्यामध्ये भोंदूगिरीला थाराच नाही ना. त्यातून कोण भोंदूगिरी करत असेल तर त्याला जेलमध्ये टाकतोयच ना आम्ही. त्याचा काय आम्ही काय त्याचा लाड करत नाही. त्याच्यावर कारवाईच करतोय. नाहीतर हा आतच गेला नसता बाबा. एवढे यांचे संपर्क बघितले तर ते शक्यच नाही. आणि तो त्या हवेतच होता ना. माझं कोणी काय करणार आहे? मी इतक्या लोकांच्या संपर्कात आहे. इतके लोक माझे भक्त आहेत. मी सांगल तेच करते. तर ते
उलट हे सरकारचं कौतुक केलं पाहिजे, मुख्यमंत्री महोदयांचं केलं पाहिजे. त्यांनी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावली. पोलिसांनी अतिशय व्यवस्थितपणे तपास केला. सगळं बाहेर आणलं, त्याला जेलमध्ये टाकला. आता पुढे त्याचं काय होतंय बघा मग. एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो, की राजकारणी लोक असे का हो असे म्हणजे एवढे सगळे शिकले सवरलेले असतात, ते का अशा बाबा-बुवांच्या नादाला लागतात? म्हणजे केवळ याच धर्मात नाही, सगळ्याच धर्मात अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा किंवा बाबागिरी, बंधुगिरी आहे. बडे-बडे लोक हे काय बघा अशी हे लोकं अपरिहार्यता असते. अशी काय अपरियता कार्यकर्ते, चला इकडे जायचंय, तिकडे जायचंय. प्रत्येकाचा विषय ते काय सगळेच राजकारणी त्याच्या मनानं गेलेले असायचं नाही. कोणी जर त्यांना घेऊन गेलेलं असते किंवा ते बाबा लोक त्यांना घेऊन या, त्यांचं बरं. असं आहे, त्यांचं तसं आहे. प्रत्येकाची सिस्टीम वेगळी आहे. त्यामुळे त्या प्रवाहात लोकं संपर्क तुम्ही मी तुमच्याकडे तुम्ही म्हणाले, "चला इथे एक मंदिर आहे, तुम्ही इथे जायचं आहे. इथे एखादा बाबा आहे, त्याला भेटायचं आहे." आता तुमचं मला मोडायचं, चला. काय ही काय पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत असते अशातला भाग नाही. परंतु काय-काय लोकांना माहीत आहे, तरी पण ते जाणीवपूर्वक जातात. ही 100% चूक आहे ना. चमत्कार घडतोय, मंत्रतंत्र करतंय, काहीतरी मला मोठं मिळवून देतंय. हे म्हणून वारंवार लोकं जी गेलेत, ते 100% दोषी आहेत. पण उगाच चला इथे एक बाबा आहे, त्याकडे जाऊन येऊया आणि त्या पाया पडून येऊया. त्या माणसाचा काय दोष आहे बिचारा? शेवटचे अगदी 1-2 छोटे-छोटे प्रश्न आहेत, की तुमची एकूण पार्श्वभूमी जी आहे, ते साधारणपणे हिंदुत्ववादी विचारसरणीशी संलग्न अशी वाटते. आर-एस-एसशी वगैरे तुमचा काय संबंध? त्याचे कारण मध्ये कुठेतरी तेही वाचायला मिळालं होतं, की गोपीचंद पडळकर हे म्हणजे आर-एस-एसचं एक प्रॉडक्ट आहे आणि ते आता अ, कामाला लागलेलं आहे मग असं काही. आर-एस-एस या देशामध्ये राष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करत असेल. हं. लाखो लोकं ज्यांना तिकीट नको आहे, ज्यांना काहीच नको आहे, पण देशासाठी ते जर समर्पण करत असतील, आता काय आहे? वेगळं काय येतं? त्यामुळे गोपीचंद पडळकर काय करतोय ह्याच्यावर लय लोकांचं लक्ष आहे. मी काय करतोय ह्यापेक्षा संघाचं काम काय हे तुम्ही बघा ना, काय-काय चाललंय. किती वेगवेगळ्या संस्था काम करतायत. अनाथावृत्ती किती करतायत. पूर्व भारतातले ती जी गरीब मुलं आहेत, आदिवासी मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणावर किती करतेत. गावगाड्यामध्ये ज्या महिला आहेत, जे गरीब लोकं आहेत, ज्या विधवा भगिनी आहेत, ज्या एकल माता आहेत, कितीतरी काम त्यांचं सुरू आहे. त्यांच्याकडे बघा ना. मग असं सगळं असताना अपवादात म्हणजे अपवाद म्हणून का होईना तुम्हाला वंचितच्या तंबूत का जावंसं वाटलं? नाही, नाही असं काही नाही. मी सगळीकडेच आहे. माझा काही विषयच नाही. हं. मी सगळ्या विषयावरती बोलतोय. सगळ्या विषयावरती माझी भूमिका आहे. नाही कारण मी तुम्ही एकट्या वंचितकडून हिंदुत्वावरती बोलतोय निवडणूक असं लढवली होती म्हणून मी म्हटलं, की एकट्या असं तुम्हाला जर एवढं आर-एस-एस कारण आता शेवटी नाही, नाही माझा काका विषय आंबेडकर तुम्ही नीट काय समजून घ्या. हं, मी वंचितमध्ये लढलो. मला लोकसभा लढायची होती. हं. मला लोकांना ताकद अरे आपण पण लढू शकतो लोकसभा. हे लोकसभा काय नुसत्या खासदाराच्या पोरांनी खासदार व्हावं, आमदाराच्या पोरांनी आमदार व्हावं, अशी परिस्थिती नाही. आपण पण लढू शकतो. मग मी लढलो. लोकांना एक ऊर्जा तयार झाली. आज सांगली जिल्ह्यामध्ये मी लोकसभा लढल्यामुळं आज गावागावात एक नवीनच पार्टी तयार झाली आहे तिसरी. ती कंटिन्यू आहे. ज्यांना कोणी नव्हतं त्यांना लीडरशिप करायला संधी मिळाली. सांगलीत सध्या बरंच चर्चेत. परवा काहीतरी तुम्ही म्हटलं, की पुढच्या वेळी विशाल पाटील काय आपल्याला लोकसभेमध्ये दिसणार तो नाहीत. नाही दिसणार. काय त्यात? एवढा पाटलांचा वारसा असलेला नाही, नाही सांगली वारसा-बिरसा जिल्हा नाही. काय ते अनावधानानं झालेला खासदार आहे. बरं. म्हणजे त्यांचं काही काम आहे म्हणून ते खासदार झालेत अशातला मुळीच भाग नाही. कुणाला तरी गैरसमज झाला असेल इकडं बाहेर. हं, संजय काकांच्या बद्दल पार्टीतच जरा वितुष्ट झाल्यामुळं त्याचं सारलंय. बाकी काहीच नाही. हं. त्यामुळे 2029 ला 1,00,000% तो नसणार. असं बोललं जातं, की भारतीय जनता पक्ष हा लोकांचा वापर करून घेतो आणि मग मग विशेष करून असे तुमच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत. महादेव असं जानकर पण कधी काही तुमच्या हे आंदोलनामध्ये बघा, होते. ते असं स्पष्टपणे जाहीरपणे बोललेले आहेत बघा. कुणाचा काय अनुभव आहे ह्याच्याशी मला देणं-घेणं नाही. हं, भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी काही टगे लोकांची पार्टी नाही. आता काँग्रेस, हं, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी. कुणाला बरोबर पार्टी कुणाची आहे? गांधींची आहे. बाळासाहेबांची शिवसेना कुणाची आहे? बाळासाहेबांची आता उद्धव साहेबांची आहे. राष्ट्रवादी कुणाची आहे? शरद पवार आणि अजितदादांची आहे. समाजवादी पार्टी पक्ष कुणाचा आहे? मुलायमसिंग यादव आणि अखिलेशचा आहे. राजद कुणाचा आहे? लालू प्रसाद यादव आता तेजस्वीचा आहे किंवा नितीश कुमारांची पार्टी असेल. जयललिताची पार्टी तिकडं. हे स्टॅलिनची पार्टी समजा आता. ती तिकडं ममता बॅनर्जीची पार्टी. भाजप कुणाची आहे तुम्ही सांगा आता? तेव्हा हल्ली भाजप पण मोदी शहाची पार्टी नाही, नाही, असं नाही, बोललं नाही. जातं. हे बघा कसं असतंय त्या प्रक्रियेमध्ये लीडरशिप आहे. मग अटलजी होते, लालकृष्णजी होते.
बरं आता तुम्ही सांगा, आता तुम्ही म्हणताय पण- मोदीजी आणि शहाजी आहेत, त्यांच्या पण नंतरचं नाव सांगा त्यांच्यानंतर तुम्ही मला. म्हणजे सांगा नाव. 98 ला सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, त्या राहुल गांधी होईपर्यंत त्याच अध्यक्ष होत्या. म्हणजे 2020 पर्यंत, 22 पर्यंत. नंतर माझा खरगे आले. भाजपाची स्थापना 1980 ला झाल्यापासून अध्यक्ष किती झाले? अटल बिहारी वाजपेयी साहेब झाले, लालकृष्ण अडवाणी झाले, कृष्णमूर्ती झाले, बंडारू लक्ष्मण झाले, मुरली मनोहर जोशी झाले, नितीनजी गडकरी झाले, राजनाथ सिंग झाले, व्यंकय्या नायडू झाले, अमित भाई 2 वेळा झाले, जे पी नड्डा झाले. आता जे नाव राष्ट्रीय अध्यक्षच आहे, तुम्हाला तर माहित होतं का सांगा? नवीनच हा, होते. नितीन नवीन. मलाही माहित नव्हतं, अनेक लोकांना. नाही तो फरक आहे. हे भाजप आहे. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. हे कुणाला तर वापरून घ्या आणि फेकून द्या असल्या विषयात नसते. लोकांना वाटतं ते. आता लोकांनी बोलायचं काय? एक प्रश्न आवर्जून रोहित पवारांविषयी विचारावासा वाटतो. हल्ली म्हणजे एकतर ते रोज नवनवीन काय काय गोष्टी सांगत असतात, बोलत असतात. अजितदादांच्या अपघाती मृत्यू संदर्भात पण त्यांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? बघा, ह्या सगळ्या विषयावरती विषयावरती? मला बोलायचं नाही. नाही, अजितदादांचा हा मृत्यू हा भावनिक विषय आहे आणि इतकं अचानक त्यांचं निधन झालंय. लोकांना याबद्दलची एक जरा वेगळी भावना आहे. आता त्या विषयावरती कुणी काय करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना काय डाऊट्स आहेत, अमुक आहे, तमुक आहे. त्याच्यावरती अधिकृतपणे सरकार बोललं. ह्या विषयावरती मला म्हणजे काय मत व्यक्त करणं मला काही योग्य वाटत नाही. तर शेवटचा प्रश्न की गोपीचंद पडळकरांची महत्वाकांक्षा काय आहे? काय नाही, लोकांना जागं करणं, लोकांना प्रस्थापितांना विस्थापित करणं आणि विस्थापितांना प्रस्थापिताच्या जागेवरती जाता येतंय का? त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणं, त्यांचा मान सन्मान वाढवणं. तर अरे आपण कुणाला दबायचं नाही, आपण कुणाला भ्यायचं नाही. आपण संविधान असणाऱ्या देशामध्ये राहतो, कायद्याच्या देशामध्ये राहतो. त्यामुळे कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेला दबायचं नाही. त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा. हेच माझं काम आहे. आणि मी इतकं काम केलंय की लोक प्रश्न विचारायला लागली. ज्यांची हिंमत नव्हती कुणाला पुढे जाऊन बोलायची, आता बोलतेत लोकांना जाऊन. ह्याच्यापेक्षा दुसरं काय काम आहे? ठीक आहे. तुमचं हे काम करत असताना राज्यातलं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण कलुषित होऊ नये अशी अपेक्षा बाळगूयात. नाही, कलुषित होत नाही. काही चिंता करू नका. सगळं व्यवस्थित होईल. कलुषित ते होत आहेत की ज्यांना उघडं मी पाडतोय किंवा ज्यांचा चेहरा लोकांच्या समोर वेगळा आहे आणि प्रत्यक्षात पाठीमागं वेगळा आहे. जो पाठीमागं आहे तो चेहरा मी पुढे आणतोय. त्यामुळे त्यांना वाटतं मी कलुषित करतो. मी कलुषित काही करत नाही. सगळं व्यवस्थित चालू आहे आणि जी लोकं गावगाड्यात राहतात त्यांना माझी भूमिका पटते. मग दुसऱ्याला पटून न पडून मला काय फरक पडतोय? तुमच्या या सगळ्या कामासाठी शुभेच्छा. आपण आमच्या येस, स्टुडिओमध्ये धन्यवाद. आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्या, सगळ्या प्रश्नांना मनमोकळी स्पष्टपणे उत्तरे दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार. येस. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.